नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण अभ्यासतोय 9वे प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. भाग 1 मध्ये आपण 2 घटक अभ्यासले आहेत. आज आपण अभ्यासूया घटक 3 आणि घटक 4. घटक 3 ग्रंथालये आणि अभिलेखागार. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. होय, या ग्रंथालयामध्ये हजारो ग्रंथ पुस्तके असतात, ज्यामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आणि माहिती दडलेली असते. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. होय, आजच्या या संगणकाच्या युगामध्ये ग्रंथालयांना संगणकाची फार मदत होते. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक, मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे समजले जाते. आपल्या भारतातील तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहामध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाची असतात. त्यामुळे ही जी कागदपत्रे आहेत ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात, कारण कोणीही या कागदपत्रामध्ये हवा तसा फेरबदल करू शकत नाही. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. होय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी आपली ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचं व्यवस्थापन जोडलं गेलेलं आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन त्यावेळचे राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात असल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे, आपलं राष्ट्रीय अभिलेखागार. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. मंडळी बघा, इसवी सन 1748 पासूनची जी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत इथे ती क्रमवार लावलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी
सार्वजनिक, प्राच्य विद्या विषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांमध्ये केली आहे. म्हणजे एकतर भाषावर नोंदी केलेल्या आहेत आणि पुन्हा त्या नोंदींची वर्गवारी 4 प्रकारात केलेली आहे. त्या नोंदी एकतर सार्वजनिक असतील किंवा प्राच्यविद्याविषयक असू शकतील किंवा हस्तलिखित स्वरूपातील असतील किंवा काही खाजगी कागदपत्र असतील की त्या काळातील व्यक्ती असू देत, अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती असतील, राजे महाराजे असतील किंवा इतिहासामध्ये नोंद घेण्या इतपत ज्यांचं कार्य झालेलं आहे अशा व्यक्तीची काही खाजगी कागदपत्र. तर अशा 4 प्रकारांमध्ये या नोंदींची वर्गवारी केलेली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. महाराष्ट्राचं वेगळं, तामिळनाडूचं वेगळं, उत्तर प्रदेशचं वेगळं अभिलेखागार, असं प्रत्येक राज्याचं वेगळं अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित, मराठ्यांचा जो इतिहास आहे त्याच्याशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत आणि त्याला नाव दिलेलं आहे पेशवे दप्तर. पुढचा घटक आपण पाहूया. 4था घटक कोश वाङ्मय. कोश म्हणजे काय आपण पाहूया. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह होय. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे सुद्धा कोश होय. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे कोशाचे उद्दिष्ट होय. कोशाची आवश्यकता काय, तर कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो की वाचकाला इतिहासामधल्या काही घटनांची जिज्ञासा असेल, काही राजांबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल, एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा या कोशामुळे केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. जे अभ्यासक आहे, संशोधक आहे, त्यांना आणखी संशोधन करायचं असेल तर त्यासाठी पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कोश त्यांना मदत करतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज की हा जो समाज आहे त्याची सांस्कृतिक गरज काय आहे, बौद्धिक गरज काय आहे, ज्या प्रकारची ती असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या समाजामध्ये होते. भारतीय समाजाचे कोश त्या समाजाच्या संस्कृतीच्या अवस्थेचे प्रतीक असतील. अमेरिकेतले कोश त्या राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असतील तर पाकिस्तानातील कोश हे त्या समाजाचे प्रतीक असतील. कोशातील माहितीच्या मांडणीकरिता मात्र अचूकपणा असायला हवा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता त्यामध्ये असायला हवी. व्यक्तिनिष्ठता नको आहे की व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार कोशातील गोष्टी असतील असं नव्हे. बांधीवपणा असायला हवा. अद्ययावतता या गोष्टी कोशासाठी आवश्यक आहेत. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. अद्ययावतता म्हणजेच की समाजामध्ये जे नवनवीन बदल होत आहेत, नवनवीन घटनांची इथे नोंद घेतली जात आहे, त्यानुसार कोशातील माहिती जी आहे त्यामध्ये भर घातली गेली पाहिजे. ही झाली कोशाची अद्ययावतता. कोशरचना करताना आकारविल्हे आणि विषयवार अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ हे करू शकतं. संपादक मंडळामध्ये अनेक व्यक्ती असू शकतात. त्यांचा एखादा गट असेल आणि ते स्वतःच्या विचारविनिमयाने चर्चा करून या कोशाची निर्मिती करतात. कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते. कोशाचे प्रकार आपण बघूया.
कोशांचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करता येते. 1. शब्दकोश, 2. विश्वकोश, 3. कोशसदृश वाङ्मय आणि 4. सूची वाङ्मय. पहिला प्रकार शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश इत्यादी. तुम्ही इंग्रजी विषयासाठी शब्दार्थांची डिक्शनरी जी वापरतात तो कोशाचाच एक प्रकार आहे. दुसरा प्रकार विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग पडतात. अ. सर्वसंग्राहक, उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. आ. विशिष्ट विषयपर कोश. हे एखाद्या विषयालाच वाहून घेतलेले कोश असतात. म्हणजे त्या कोशामध्ये त्या विशिष्ट विषयाची अगदी संपूर्ण इत्थंभूत माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश म्हटलं असेल तर त्यामध्ये भारतीय संस्कृतीची सर्वसमावेशक माहिती तुम्हाला प्राप्त होईल. व्यायाम ज्ञानकोश म्हटलं असेल तर व्यायामाची तुम्हाला संपूर्ण माहिती त्या कोशामध्ये मिळेल. तिसरा प्रकार कोशसदृश वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवनखंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक हे मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया याद्वारे प्रसिद्ध केला गेला हा कोश. तर महाराष्ट्र जीवनखंड तुम्ही घेतला तर महाराष्ट्रातल्या पूर्वापार आलेल्या जीवन पद्धती याबद्दल अतिशय विस्तृतपणे माहिती या खंडामध्ये दिलेली असेल. शहर पुणे खंड घेतलात तर त्याचे 2 खंड आहे. यामध्ये पुणे शहराचा जो इतिहास आहे त्यापासून ते आत्तापर्यंत ह्या पुणे शहराची संपूर्ण समग्र माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. सूची सहसा आकारविल्हे असते म्हणजे अल्फाबेटिकली असते. ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची की दाते यांनी मराठीमधली जी नियतकालिके पूर्वापारपासून जी चालत आलेली आहे ती आत्तापर्यंत यांची सूची तयार केलेली आहे. कोश आणि इतिहास आपण पाहूया. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे की इतिहासामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठता असते आणि कोशातही वस्तुनिष्ठता असते. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. की अमेरिकेचा आदर्श जीवनमूल्य वेगळी असतील, भारताची वेगळी असतील, त्यानुसार त्या कोशावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जातात. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेमध्ये आपल्याला बघायला मिळतो की ज्या समाजामध्ये आपण राहतोय त्याची प्रज्ञा आणि प्रतिभा त्या समाजाचं प्रतिनिधित्वच जणू काही कोश करतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये. माहीत आहे का तुम्हाला पश्चिमेकडील देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री इसवी सन 1 शतक हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश आहे बरं का. 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्त्वाचा आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे.
मध्ययुगात महानुभाव पंथीयांची कोशरचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे महत्त्वाचे आहे. इतिहास विषयाशी संबंधित कोश आपण पाहूया. इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1867 सालचा आहे. हा आद्यकोश समजला जातो. बघा, रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्यकोश म्हणजे सर्वात आधी प्रथम असा कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. आणि या ध्यासामधूनच त्यांनी जवळजवळ 23 खंड लिहिलेले आहेत आणि या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केलेली आहे. या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937 मध्ये, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 मध्ये असे 3 चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे. माहित आहे का तुम्हाला? काही वैशिष्ट्यपूर्ण कोश. संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास या कोशात लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी हा इतिहास उलगडून दाखवलेला आहे. क्रांतिकारकांचा चरित्रकोश. लेखक आहेत श.रा. दाते, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश न.र. फाटक यांनी लिहिलेला आहे. या कोशात स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे. पुढे पाहूया आपण स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल अतिशय महत्त्वाचा आहे. कारण इतिहास जिथे घडला ती जागा कोणती, त्याच्या आसपासचा परिसर, भौगोलिक त्याची माहिती हे आवश्यक असतं. तर विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी 14व्या शतकातला. या ग्रंथात महानुभाव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते. लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. दुसरा स्थळकोश आहे प्राचीन भारतीय स्थलकोश 1969. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशामध्ये दिली आहे. विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणलेले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यामध्ये आहेत. भारतीय संस्कृती कोश.
महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशांमध्ये आ सेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भारतीय संस्कृती कोश हे या कोशाचं नाव सार्थ ठरतं. संज्ञा कोश इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार केले जातात. इतिहासात काही विशिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचे अर्थ काय, तरी त्यासाठी एक वेगळा कोश तयार करण्यात आलेला आहे. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहे. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासामधलं हे 9वं प्रकरण अभ्यासत असताना तुमच्या लक्षात आलं असेलच की 10वी नंतर ज्यावेळेला तुम्ही भविष्यातलं कार्यक्षेत्र निवडणार असाल त्यावेळेला केवळ गणित विज्ञान हे कार्यक्षेत्र हे विषय निवडल्यानंतरच तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे होणार आहात हा तुमचा समज नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. की इतिहास विषयामध्ये प्रावीण्य जर संपादन केलं तर तुम्हाला व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत हे या प्रकरणामधून तुमच्या लक्षात आलं असेलच. केवळ गणित विज्ञान हे विषय घेऊनच आपण पुढे आपलं भविष्य उज्ज्वल करणार आहोत हा जो समज समाजामध्ये निर्माण झालेला आहे तो पुसून टाकण्यास या पुस्तकामुळे, या इतिहासाच्या प्रकरणामुळे नक्कीच हे कार्य होणार आहे. तर साधा एक कोश तयार करायचा म्हटलं तर त्यासाठी भाषातज्ञ, लिपीतज्ञ, वास्तुतज्ञ अनेक तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. ग्रंथालय आहेत, अभिलेखागारे आहेत, वस्तुसंग्रहालय आहेत, या सर्वांसाठी अनेक तज्ज्ञ मंडळींची गरज असते. मग तुमच्या लक्षात आलं असेलच की इतिहासाचा पसारा हा अवाढव्य आहे आणि इतिहास हा विषय नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमच्या मदतीला येणार आहे. तर इथेच थांबूया. धन्यवाद.